ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. मी तुझ्यावरी प्रेम करीन, तुझ्यावरी प्रेम करणार. मी तुझ्यावरी प्रेम करीन, मागे न फिरणार. शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच आजच्या मननाकरिता देवाचे वचन रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय वचने 20 ते 23. रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय वचने 20 ते 23. तुम्ही पापाची गुलाम होता तेव्हा नीतिमत्वा संबंधाने बंधमुक्त होता, तर ज्या गोष्टीची तुम्हाला आता लाज वाटते त्यापासून तुम्हाला त्यावेळेस काय फळ प्राप्त होत असे, त्याचा शेवट तर मरण आहे. परंतु आता तुम्हाला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रीकरण असे फळ तुम्हाला मिळत आहे, त्याचा शेवट तर सार्वकालिक जीवन आहे. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. देवबाप वाचलेले वचन आपल्यासाठी आशीर्वादित करो. प्रियानो, जीवसने आपल्या समोर वाचलेले आहे रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 20 ते 23. या रोमकराच्या पत्रामध्ये आम्ही पाहतो की पौलाने एक दीर्घ आणि तंत्रशुद्ध पद्धतीने जे युक्तिवाद करणारे जे पत्र रोमकराच्या लोकांना जे लिहिलेलं आहे, आणि याचा आशय जो तो सांगत आहे की सुवार्ता ही तारणासाठी देवाचे सामर्थ्य आहे. आणि या वचनामध्ये आम्ही पाहतो की पौल सुवार्ता सांगत असताना लोकांना हे पटवून देत आहे की आम्ही कोणाचे गुलाम आहोत. या 20 ते 23 या वचनामध्ये आम्ही पाहतो की 2 प्रकारच्या गुलामाच्या संदर्भामध्ये पौल आपल्याला स्पष्टीकरण देत आहे. पहिला गुलाम ते आहे की आम्ही पापाचे गुलाम जे आहेत, आणि त्यामुळे पापाच्या गुलामगिरीमध्ये जर आम्ही राहत आहोत तर आम्हाला माहित आहे की गुलाम जो आहे त्याला कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नसतं. ज्या प्रकारे त्याचा धनी सांगेल त्या प्रकारे तो गुलाम कार्य करत असतो. त्याला बोलण्याचं स्वातंत्र्य नाही, कुठे जाण्याचं स्वातंत्र्य नाही, स्वतंत्रपणे वागण्याचं त्याला स्वातंत्र्य नाही. संपूर्णपणे तो त्या मालकाच्या अधीनतेमध्ये असा असतो, कारण की तो विकत घेतला गेला असतो. आणि म्हणून मालक जे काही सांगेल त्याप्रमाणेच त्याला
करणं किंवा त्याप्रमाणे त्याला राहणं अत्यंत गरजेचं असतं. आज आम्ही पाहतो की ज्यावेळेस आम्ही पाप करतो, देवापासून आम्ही जर दूर जात आहोत, तर पौल आम्हाला या ठिकाणी सांगत आहे की आम्ही पापाचे गुलाम आहोत. आणि जर पापाचे जर गुलाम आम्ही आहोत, तर त्याचा शेवट जो आहे तो मरण आहे. त्याच्यामध्ये आम्हाला बंधमुक्तता नाही, त्याच्यामध्ये आम्हाला सुटका नाही. आणि म्हणून पौल म्हणतो की या सर्व प्रकारच्या पापाच्या गुलामगिरीमधून तुम्ही बाहेर या. आणि 23 वचन जर आम्ही त्याच्यामध्ये पाहिलं, तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की पापाचं वेतन हे मरण आहे. आणि म्हणून या गुलामगिरीमध्ये जर आम्ही मरत आहोत, तर मरणाच्या नंतर आम्ही पाहतो की त्या पापामुळं त्या स्वर्गापासून आम्ही दूर राहू शकतो. परंतु जर आम्ही देवाचे जर आम्ही गुलाम आहोत, 22 वचनामध्ये सांगितलेलं आहे की पापापासून मुक्त झाल्यानंतर आता आम्हाला त्या गुलामगिरीमधून स्वतंत्र व्हायचं आहे. आणि देवाचं गुलाम याचा अर्थ हा आहे की परमेश्वर सर्व प्रकारे आम्हाला चालवणार आहे. आम्ही पूर्णपणे त्याच्या अधीनतेमध्ये आम्ही राहण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तो जे सांगेल त्या प्रकारे आम्ही चालणार आहोत. आमची जी स्वतंत्रता आहे ती स्वतंत्रता आमची नष्ट होऊन पूर्ण प्रकारे पवित्र आत्म्याच्या द्वारेच आम्ही चालणार आहोत. येशू जे आम्हाला सांगेल, परमेश्वर आम्हाला जे मार्गदर्शन करणार आहे त्या प्रकारेच आम्ही चालणार आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही पापाचे जे गुलाम आहोत की ज्याचं वेतन जे आहे, ज्याचा शेवट जो आहे तो मरण आहे असं सांगितलेलं आहे. परंतु जर आम्ही देवाचे जर आम्ही गुलाम होत आहोत, ख्रिस्ताचे जर आम्ही गुलाम होत आहोत आणि जर वचनाप्रमाणे आम्ही आमच्या स्वतःला बंधनात जर त्या ठेवलेला आहे, तर निश्चितच आम्ही पाहतो की आम्हाला त्याचा शेवट जो आहे तो सार्वकालिक जीवन आहे. प्रियानो, स्पष्टपणे ते सांगितलेलं आहे की पापाच्या गुलामगिरीमध्ये जो आहे त्यांचा शेवट जो आहे तो मरण आहे असं सांगितलेलं आहे. परंतु देवाचं जे गुलाम आहे त्याचा शेवट जो आहे तो सार्वकालिक जीवन आहे. आणि म्हणून आज आम्हाला या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे की कोणत्या गुलामगिरीमध्ये आम्हाला राहायला आवडेल. आज असंख्य लोक आम्ही पाहतो की ते केवळ पापाच्या गुलामामध्ये आहे. परंतु ख्रिस्त आम्हासाठी आला, त्याने आम्हासाठी रक्त सांडलं आणि अनमोल असं रक्ताची खंडणी भरून त्यांनी दिलेली आहे. आणि आम्हाला या जगाच्या पापापासून, त्या गुलामगिरीपासून त्यांनी मुक्त करून देवाच्या हाती त्यांनी आम्हाला दिलेला आहे. तर या आपण प्रयत्न करूया की आम्ही देवाचे गुलाम म्हणून राहावं, देवाच्या आज्ञेमध्ये आम्ही राहावं की ज्याचा शेवट जो आहे सार्वकालिक जीवन आहे. प्रभू परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो देव बापा. प्रभू आमचं जीवन जे आहे ते पापाच्या गुलामगिरीमध्ये राहिलं. प्रिय पवित्र बापा, आजही असंख्य लोक पापाच्या गुलामगिरीमध्ये आहेत. प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो देव बापा प्रभू की एक सार्वकालिक जीवनाची जी नवीन आशा तू आम्हाला दिलेली आहे ती आशा प्रत्येकाला राहावी देव बापा प्रभू. आणि ते सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी प्रत्येकाने देव बापा प्रभू मी विनंती करतो की पापाच्या गुलामगिरीमधून सुटून देवाच्या गुलामगिरीमध्ये त्यांनी यावं, की जेणेकरून सार्वकालिक जीवन आमच्या संपूर्ण येणाऱ्या या मरणाच्या नंतर जे आम्हाला मिळणारं जीवन आहे ते आम्हाला सदोदित प्राप्त व्हावं. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणतो आहे. आमेन. तुझ्याच मार्गी मी चालला, मग दुःख संकटे किती येवो, मागे न फिरना. शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच मार्गी मी चालला, मग दुःख संकटे किती येवो, मागे न फिरना. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.